आमदार सत्यजित तांबे यांचे काम आदर्शवत सुरू असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांसाठी संगणक संच तसेच विद्यालयासाठी पोडियम सारखे संच उपलब्ध करून देत शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होणार असल्यानं त्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. तसेच शाळेची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी देखील याचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नक्कीच साधता येईल असे प्रतिपादन सुरगाणा तालुका समन्वयक वसंत राठोड यांनी केलं. तसेच ग्रामीण भागातील शाळांना या आधी पण माजी आमदार सुधीरजी तांबे यांच्या प्रयत्नानं संगणक संच देऊन सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्याचे पण योगदान 10 ते 15 वर्षापासून सुरगाणा तालुक्याला लाभत आहे असे प्रतिपादन बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालयाचे प्राचार्य वाघ यांनी केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून सुरगाणा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा यांना संगणक व पोडियम संचाचं वाटप करण्यात आलं. त्याप्रसंगी वसंत राठोड व प्राचार्य वाघ बोलत होते. नाशिक पदवीधर आमदार तांबे यांच्या संगमनेर कार्यालयातील सुरगाणा तालुका प्रमुख एन डी सोनावणे, तुषार गवांदे, सुरगाणा तालुका समन्वयक वसंत राठोड, ओमप्रकार धूम आदी उपस्थित होते. अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा भेगू सावरपाडा, शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक व विद्यालय अलगुण, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उबरपाडा, नागेश्वर माध्यमिक विद्यालय भवाडा, माध्यमिक आश्रमशाळा हदगड, डीपी विद्यालय बोरगाव, नूतन विद्यामंदिर सुरगाणा, कला व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा, जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सालभोये या शाळांचा समावेश असून काही शाळांना संगणक संच तर काहींना पोडियम संच देण्यात आले. यापूर्वी देखील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून सुरगाणा तालुक्यातील अनेक शाळांना संगणक कपाटे, पुस्तके भेट देण्यात आले. असाच वारसा पुढे नेत सत्यजित तांबे यांनी देखील हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याने सत्यजित तांबे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जन्मतला न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.